शेतकरी लोक आहेत। मग तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, भारतीय लोकांना जर आपण शेतकरी लोक बोलतो तर शेतकरी लोकांना एक कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये कणबी या नावाने ओळखलं जायचं। शेतकरी लोकांना कुठल्या नावाने ओळखलं जायचं? कणबी। कणबी म्हणजे काय? कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं। मातीमध्ये बियाणं पेरून ज्याने शेती केली तो कोण झाला? कणबी। त्या कणबी कुळातला जो शेतीच करत राहिला तो आज कुणबी। त्या कणबी कुळातला जो मारण्यासाठी काय झाला? शूरवीर झाला तो आजचा काय? मराठा। त्या शेतकरी कुळातलाच लाकडावरती रंदा मारला, तुम्ही बोलू शकता, लाकडावरती रंदा मारला कोण झाला? सोन्यावरती फुंकर मारली कोण झाला? कपडे शिवले कोण झाला? केस कापली कोण झाला? सर्वांना कळतं का नाही कळतंय? आडनाव सिद्ध करतात की तुम्ही आम्ही एका कुळातले आहोत। आता सकपाळ आडनाव सर्व जातींमध्ये आहे, जाधव आडनाव सर्व जातींमध्ये आहे। इव्हन मी अभिमानाने सांगेन, जाधव आडनावाचं मला भेटला ना तर माझ्या आई मला सांगितलंय, काय सांगितलंय? बाबू आपलं नाव जरी देवरे असले तरी आपल्या गावाचं नाव देवरे, म्हणून आपण झालो देवरे। खरं तर आपण मूळचे कोण आहोत? जाधव। त्यामुळे जाधव आडनावाचं कोण भेटला का मला बरं काय वाटतं? आमचाच कोणतरी भेटलं। याचा अर्थ आडनाव सिद्ध करतात की तुम्ही आम्ही सर्वजण काय आहोत? एकाच कुळातले आहोत, कणबी कुळातले आहोत। तुम्हाला यासाठी जर ज्वलंत पुरावा द्यायचा असेल, आता महाडमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत शांताराम पवार, जे SBI बँकेमधून रिटायर झाले। त्यांना विचारलं, साहेब तुमचं कुळ कोणतं? ते म्हणे धार्या पवार, धार पवार। आता मराठा समाजामध्ये जर पवार आहेत त्यांना विचारलं तर पवारांमध्ये फक्त धार पवार नाही, आणखीन पण कुळ आहेत, पण धार पवार हे जास्त काय आहे? परिचयाचं आहे। तर आमच्या समाजामध्ये म्हणजे पवार आमचा मेवणा आहे, तर मी पवारला मेवण्याला विचारलं, भाऊजा तुझं कुळ कोणतं रे? तर भाऊजा म्हणतो धार पवार। आता बौद्धांमध्ये धार पवार, मराठ्यांमध्ये धार पवार, आणि ठाणे जिल्ह्यामधून एक नवीन जिल्हा तयार झाला ज्याचं नाव आहे पालघर। पालघर जिल्ह्यामध्ये तलासरी नावाचा काय आहे? तालुका आहे। त्या तलासरी नावाच्या तालुक्यामध्ये वारली नावाचे आदिवासी काय आहे? जमात आहे। आणि त्या वारली आदिवासी जमातीमध्ये मला पवार सापडला। त्याला विचारलं तुमचं कुळ कोणतं? तो म्हणे आम्ही पण धार पवार। मग हे कुळ काय सिद्ध करतात? तुम्ही आम्ही सर्वजण एकाच कुळातले आहोत। म्हणजे भारतामध्ये शेतकऱ्यांचं राज्य होतं, कणबी लोकांचं राज्य होतं। मग तो कणबी लोकांचं जे राज्य होतं त्या लोकांचा राजा कोण होता? मग त्या कणबी लोकांचा राजा कोण होता? त्या शेतकरी लोकांचा राजा कोण होता? तर इतिहास सर्वांनी वाचावा, मी बोलतो म्हणून स्वीकारू नये। बुद्धांच्या 70 पिढ्या आधी या देशामध्ये बळीचं राज्य होतं। बुद्धांच्या 70 पिढ्या आधी या देशामध्ये बळीचं राज्य होतं। इव्हन आमची ओबीसी महिला, आमची मराठा महिला आजही बोलते इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे। आणि मग बळीच्या राज्यामध्ये या देशामध्ये गणव्यवस्था होती। बळीच्या राज्यामध्ये या देशामध्ये गणव्यवस्था होती आणि गणव्यवस्थेमध्ये 4 तत्व होती: स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। आणि राज्यघटनेमध्ये काय आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। तर बांधवांनो, भगिनींनो, हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा। बळीचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य। बळीच्या व्यवस्थेला नाव काय होतं? गणव्यवस्था। आणि गणव्यवस्थेमध्ये तत्व कोणती होती? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। आणि गणव्यवस्थेमध्ये गणव्यवस्था, त्या गणव्यवस्थेमध्ये गण होते: कोलीय गण, शाक्य गण, द्रविड गण। मला असं वाटतं याची तुम्हाला कल्पना चांगल्या प्रकारे पटण्यासाठी शुद्धोधनाचा गण कोणता होता? शाक्य। शुद्धोधनाचा गण कोणता होता? शाक्य। बुद्धांच्या आईचं नाव काय? महामाया। महामायाचा गण कोणता होता? कोलीय। आणि शाक्य गणामध्ये आणि कोलीय गणामध्ये जर विवाह होतोय याचा अर्थ गणव्यवस्थेमध्ये उच्च नीचता नव्हती। हे निर्विवाद सिद्ध होतंय की गणव्यवस्थेमध्ये उच्च नीचता नव्हती, कारण शाक्य गणाला जे महत्व होतं तेच कोलीय गणाला होतं। असं असावं म्हणून तर त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार झाले। याचा अर्थ बांधवांनो, गणव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। आणि त्याच गणव्यवस्थेचे वारसदार कोण आहेत? शुद्धोधन। त्याच गणव्यवस्थेचे वारसदार कोण आहे? महामाया। मग आता समजून घेण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे। बळीचं कुळ शेतकरी कुळ, याचा अर्थ आता निर्विवाद हे सिद्ध झालं। बुद्धांचं कुळ सुद्धा कोणतं आहे? शेतकरी कुळ। बुद्धांचं कुळ सुद्धा कोणतं आहे? शेतकरी कुळ। मला याची पूर्ण कल्पना आहे की जेव्हा काही विषय आपण पहिल्यांदा ऐकतो ना तर आपल्याला सुरुवातीला पटत नाही। इव्हन कधी कधी आपलं डोकं असं हँग होऊन जातं, बाबा हे काहीतरी वेगळे सांगतायत। आता तुम्हाला पटण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा सांगतो। समजा एखाद्या मेळ्यामध्ये
एखाद्या मेल्यामध्ये एक जोडपं गेलं, आपल्या मुलांना घेऊन गेलं, 2 मुलं सोबत होती, पण मेल्यामध्ये अचानक झाला काय झाला, वादळ आलं, वारा आला, पाऊस पडला आणि त्या आई वडिलांचा एक मुलगा त्यांच्यापासून काय झाला, वेगळा झाला आणि तो ज्यांना भेटला त्यांना माहिती होतं की हा यांचा मुलगा आहे, पण तो त्यांना का नाही दिला, कारण यांना मूल नव्हतं. आणि मग ते असं बोलले की बाबा ईश्वराची आपल्याला कृपा झाली, आपल्याला हा मुलगा मिळालेला आहे. त्यांनी त्या मुलाला वाढवलं वाढवलं वाढवलं, पण सरते शेवटी असा विचार केला, काय विचार केला की बाबा मरता मरता काय होईना या मुलाला सांगितलं पाहिजे आम्ही तुझे खरे आई वडील नाही, आणि तुझे खरे आई वडील कोण आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो. मला प्रश्न असा विचारायचा आहे, जर त्याला 25 वर्षापर्यंत नंतर कोणी जर असं बोललं की हे तुझे खरे आई वडील, तर का क्षणात तो त्या आई वडिलांना सोडेल आणि या आई वडिलांना स्वीकारेल का? आधी वेळ लावेल. याचा अर्थ मी आज तुम्हाला जे काही नवीन गोष्टी सांगतोय कदाचित सुरुवातीला लगेच पटतील किंवा न पटतील, पण हळूहळू आम्ही विचार केला पाहिजे. मला फक्त नाळ जोडायची या ठिकाणी की बळीचं कुळ हे शेतकरी कुळ आहे, बुद्धांचं कुळ सुद्धा शेतकरी कुळ आहे. मग माझा प्रश्न असा निर्माण होतोय, बळीला मानणारे आजचे लोक आणि बुद्धांना मानणारे आजचे लोक हे एकाच कुळातले लोक आहेत. आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटतोय कुठल्या गोष्टीचा, की धारवली गावामध्ये बहुजन समाज एकत्र येतो आणि स्टेजवरती बसतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण इथं जातपात केली जात नाही. बहुजन समाज एकत्र येतोय, आमचा मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येतोय, याच ही साधी गोष्ट नाहीये. फक्त मी तो इतिहास तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की पूर्वाश्रमीचे आम्ही सर्वजण एकच लोक आहोत. माझ्या आईचं परत उदाहरण तुम्हाला देतो. माझी आई नेहमी बोलते, बाबू आपण एकाच आईच्या बाहेर गेली आणि ज्यांना अजिबात नाही पटलं ती गावाच्या बाहेर म्हणजे कुठं रानात गेली. अशी 3च लोक आहेत ती आपल्या देशामध्ये. एक गाववाले, गावाच्या बाहेर बौद्धवाडा, आणि बौद्धवाड्याच्या वरती काय आदिवासी वाडी, आणि म्हण पण आहे 3 तिगाड. बोला की सर्वांनी, 3 तिगाड. म्हणजे 3 जर एकत्र आले तर व्यवस्था हातामध्ये येईल, आणि व्यवस्था जर हातामध्ये आली तर हे राज्य करतील, आणि राज्य जर केलं तर ज्यांची व्यवस्था ऑलरेडी आहे त्यांना व्यवस्था सोडावी लागेल. मग त्यांना सोडावी लागण्याची वेळ नाही यावी म्हणून काय सांगतात की बाबा तुम्ही सगळेजण कसे आहात, वेगवेगळे आहात. तर मी आज समजवण्याचा प्रयत्न करतोय, भले आम्ही जातीने वेगळे आहोत पण आमचं कुळ मात्र सर्वांचं काय आहे, एक आहे. मान्य का नाही मान्य? आम्ही जातीने वेगळे आहोत पण आमचं सर्वांचं कुळ मात्र काय आहे, वेगळं आहे. आणि फक्त एक प्रश्न निर्माण करून जातो. प्रश्न कोणता आहे? बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात जाती व्यवसायावरनं पडल्या, जाती व्यवसायावरनं पडल्या. तर आज मला असं वाटते बाटाची कुठली जात बनली पाहिजे? बोला की जरा सर्वांनी. याचा अर्थ जाती व्यवसायावरनं बनल्या नाही. काही लोकांनी आम्हाला विभाजित करण्यासाठी जाणीवपूर्वक व्यवसायांना जातीचं स्वरूप दिलं. काही लोकांनी जाणीवपूर्वक जातीचं स्वरूप दिलं. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, जातीय मानसिकतेच्या पलीकडे जा तरच भारत घडेल. कारण जातीमध्ये जर अडकून राहिला तर भारत नाही घडणार. भारतामधली जाती व्यवस्था मजबूत होईल, पण जाती व्यवस्थेच्या पलीकडे गेले तर जाती व्यवस्था नष्ट होईल, आणि जाती व्यवस्था जर नष्ट झाली तरच भारत काय होईल, निर्माण होईल. आणि सर्व महामानवांना, महापुरुषांना हा भारत अपेक्षित आहे की ज्या देशामध्ये जातीयता पाळली जाणार नाही. ती पाळली जाऊ नये यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला वंशावळ जोडण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. तर बळीचं कुळ शेतकरी कुळ, बुद्धांचं कुळ शेतकरी कुळ. फक्त 2 पुरावे देतो आणि तुम्हाला संतांकडे आणण्याचा प्रयत्न करतो. पहिला पुरावा, बुद्ध शेतकरी कुळातले आहेत याचा पहिला पुरावा. कोणता पहिला पुरावा? शुद्धोदनाच्या शेतावर एका वेळेला 1000 नांगर फिरवले जायचे असं माझ्या वाचनामध्ये आलं. तुमच्या सुद्धा बऱ्याच जणांच्या वाचनामध्ये आलं असेल. मग हे वाचता वाचता मला साहेब प्रश्न असा पडला, नांगर कुणाच्या शेतावरती फिरवतात? शेतकऱ्याच्या. निर्विवाद सत्य झालं, बुद्ध शेतकरी कुळातले आहेत. दुसरा पुरावा, जेव्हा जेव्हा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं आपण नाव ठेवतो तर बऱ्याच जणांनी आपल्या मुलाचं नाव गौतम ठेवलं असावं. ठेवलंय का कुणाचं नाव गौतम या ठिकाणी? आहे कोणी गौतम? आहे, गौतम आहे, चांगली गोष्ट आहे. मराठीमध्ये गौतम 2 मात्रा, पण पालीमध्ये गौतम एकच मात्रा. आणि त्या पालीमधल्या गौतम या शब्दाची फोड समजून घ्या. गौतम या शब्दाचा अर्थ समजून घ्या. गौतम म्हणजे काय? गो म्हणजे जनावर आणि तम म्हणजे भरपूर. मग परत प्रश्न निर्माण झाला, जनावर भरपूर कुणाच्या घरी असतात?
निर्विवाद सिद्ध होते की बुद्ध शेतकरी कुळातले आहेत. निर्विवाद हे पण सिद्ध होते, सिद्ध करण्याची पण गरज नाही, कारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर चांगला पाऊस पडला तर वर्तमानपत्रामध्ये हमखास बातमी येते, बळीराजा सुखावला. मग आता बळीराजा सुखावला तर बळीराजा आज नाहीये, मग बळीराजा हा शब्द वापरला कोणासाठी? शेतकऱ्यासाठी. याचा अर्थ बळीराजा कोणाचा राजा? शेतकऱ्यांचा. म्हणजे बळीचं कुळ शेतकरी कुळ, बुद्धांचं कुळ पण शेतकरी कुळ. याचा अर्थ बांधवांनो, बळीला मानणाऱ्या आणि बुद्धांना मानणाऱ्या लोकांना मी आव्हान करतोय, जातीय मानसिकता सोडा, हातामध्ये हात जोडा, भारत तयार होईल. काय बोलतोय? ती मानसिकता सोडा, हातामध्ये हात जोडा, भारत काय होईल? तयार होईल. आणि ज्यांना अपेक्षित आहे की बाबा भारत नाही बांधला पाहिजे, ते तुम्हाला जातीमध्ये तोडत राहणार. आता आपलं डिसिजन आहे बाबा, जातीमध्ये राहायचं का जातीच्या बाहेर जाऊन सर्वांनी काय व्हायचं? एकत्र यायचं. तुम्हाला आता पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. संतांनी पण हेच काम केलं, संतांनी सुद्धा हेच काम केलं. जास्त वेळ घेणार नाही, कारण मला जास्तीत जास्त आंबेडकर या ठिकाणी तुमच्या समोर ठेवायचे आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर असं होतंय, ज्यांच्या कुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्या लोकांनी जर आंबेडकर बाबासाहेब गेल्यापासून जर समजून घेतले असते आणि जिथं जिथं आंबेडकर नाहीये तिथं जर समजा 56 पासून जर प्रयत्न झाला असता, तर मी तुम्हाला या ठिकाणी पोटतिडकीने सांगतोय, कदाचित माझ्या बापाला ही चळवळ कळली असती. आणि माझ्या जर बापाला कळली असती ना, तर मी आज कुठं असतो? तुम्हाला माहितीये, वयाच्या 21व्या वर्षी मला कळलं की आंबेडकरांनी आमच्यासाठी पण काय केलंय? काम केलंय. मग 20 वर्ष मी कुठं होतो? आणि मला वयाच्या 20व्या वर्षी कळलं, आणि माझ्या बापाचं वय तेव्हा 56 होतं, तर माझा बाप 56 वर्षाचा होईपर्यंत होता कुठं? याचा अर्थ बंधूंनो, चळवळ पोचवण्याचं काम मधल्या काळामध्ये थांबलं होतं, ते आम्हाला पुन्हा सुरू केलं पाहिजे. आणि ते का थांबलं होतं त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आंबेडकरांची जयंती, असा स्टेज, आणि त्या स्टेज मधल्या प्रत्येकाला किती मिनिटं मिळाली? 2 मिनिटं. त्या 2 मिनिटांमधलं शेवटचं वाक्य मी बाकी ठेवलं होतं, ते वाक्य आता तुम्हाला सांगतो. तो शेवटच्या 1 मिनिटामध्ये काय बोलतो बोलणारा व्यक्ती? बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे उद्धारक, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? ज्यांच्या घरामध्ये ही मानसिकताच नाहीये, दलित आणि अस्पृश्य, त्यांची आपोआपच मानसिकता बनली. आमचा नाही केला. तुम्हाला कळतं का नाही सर्वांना मी काय बोलतोय ते? आमचा नाही केला. मला वाटतं आजच्या दिवसापासून निर्णय घेऊया. काय निर्णय घेऊया? बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक, बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक. मला असं वाटतं दरवर्षी जयंतीमधनं जर असा सूर जर गेला, तर मला असं वाटतं मराठा, कुणबी, तेळी, माळी, कोळी, साडी यांची मानसिकता बनेल ना, अरे आय एम इंडियन, डॉक्टर B.R. आंबेडकर ऑल्सो इंडियन. त्यामुळे बाबासाहेबांनी आमच्यासाठी पण काय केलं? काम केलं. पण जर आम्ही असं बोललो, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक, अस्पृश्यांचे उद्धारक, आणि तुम्हाला माहिती आहे काय, व्यवस्थेला हेच अपेक्षित आहे की अभ्यासक्रमातून बाबासाहेब आंबेडकर संकुचितच शिकवले गेले पाहिजे. कारण संकुचित शिकवले गेले का भारतीयांना नाही समजणार, आणि भारतीयांना जर नाही समजले तर राज्यघटना संपवायला आम्हाला काय मिळेल? संधी मिळेल. आणि भारतीयांना जर समजले तर घटना संपवता नाही येणार. याचा अर्थ मला असं वाटतं आपली जबाबदारी आहे, बाबासाहेबांना जातीपुरतं आम्ही मर्यादित करता कामा नये. आता याचे तुम्हाला पुरावे देतो. बाबासाहेबांनी कधी स्वतःला जातीपुरतं मर्यादित नाही केलं. आम्ही का बाबासाहेबांना जातीपुरतं मर्यादित करतोय? हा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मी सुरुवातीला काय बोललो? घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेबांनी 4 तत्व टाकले: स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. ही आली कुठनं? गणव्यवस्थेमधनं. गणव्यवस्थेचा पहिला वारसदार कोण? बळीराजा. दुसरा वारसदार कोण? तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांच्याविषयी फक्त एक आणखी महत्वाचं वाक्य सांगायचं आहे, आणि मी संत आंदोलनाकडे येणार आहे. मला असं वाटतं मी कोल्हापूरमध्ये बरीच वर्ष येतो. माझी काही उदाहरणं नेहमीच्या ऐकणाऱ्या लोकांना असं वाटतं सर नेहमी तीच उदाहरणं देतात, पण कधी कधी काही मुद्दे परत परत का सांगावे लागतात? परत परत सांगितल्याशिवाय लोकांना ते पटत नाही. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. आता मुद्दा या ठिकाणी असा आहे. कुठला मुद्दा आहे? मी ज्या स्टाफ रूम मध्ये काम करतो, तर माझ्या स्टाफ रूम मध्ये बहुजन समाज आहे. माझ्या स्टाफ रूम मध्ये बहुजन समाज आहे. तर बहुजन समाजाच्या काही लेडीजला किंवा कधी जेंट्सला मी प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो?